केमिस्ट्रीचा क्वेश्चन घेतायत आणि विचार करतात मॅथ्स मध्ये कसा क्वेश्चन होईल. त्याचा अभ्यास खूप आधी केला होता ते सुद्धा तुम्हाला कालांतराने आठवायला लागतं बघा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे स्टुडंट आता पेपर आलेत म्हणून घाबरले असतील. उद्यावरती आपला सीईटीचा पेपर आलेला आहे. खूप सारे स्टुडंट आता पॅनिक झालेले असतील, गोंधळून गेलेले असतील किंवा काही स्टुडंट घाबरल्यामुळे डायरेक्ट ब्लँक झाले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, ह्या सिच्युएशन मध्ये पॅनिक व्हायचं किंवा घाबरायचं काही कारण नाही बघा. कारण की विद्यार्थी मित्रांनो, ही आता जी फेज आहे ह्या फेज मधून सगळेच जातात. लाईक मी सुद्धा गेलोय, तुमचे मोठे भाऊ बहीण पॅरेंट्स सगळेच गेलेले आहेत. त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता. जेव्हा एक्झाम येते तेव्हा सगळेच घाबरतात, सगळेच पॅनिक होतात. त्याच्यामुळे साहजिक गोष्ट आहे बघा. जर तुम्ही आता पॅनिक झाला किंवा घाबरून गेला तर तुम्हाला जो पण तुमचा पेपर द्यायचा आहे त्याच्यावरती तुमचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार आहे. त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. ह्या सिच्युएशन मध्ये काम राहणं, शांत राहणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही शांत राहणार आहात तेव्हा तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये नक्कीच बूस्ट बघायला मिळणार आहे. तर तो बूस्ट कसा बघायला मिळणार आहे? जेव्हा तुम्ही शांतपणाने एखादा पेपर अटेम्प्ट करता तेव्हा तुम्हाला ज्या गोष्टी यायला पाहिजेत त्या तर येतात, पण जे तुम्ही खूप आधी रिवाइज केलं होतं किंवा त्याचा अभ्यास खूप आधी केला होता ते सुद्धा तुम्हाला कालांतराने आठवायला लागतं बघा. त्याच्यामुळं शांत राहा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अजून एक मोठी टीप, ती म्हणजे इथून मागं तुम्ही खूप साऱ्या टेस्ट सिरीज दिल्या असतील. आपण सुद्धा सगळ्या स्टुडंटला सजेस्ट करत होतो की मॉक टेस्ट द्या, मॉक टेस्ट द्या, मॉक टेस्ट द्या. तर त्या मॉक टेस्ट का द्यायच्या होत्या? की मॉक टेस्ट जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुम्हाला जो पण सीईटीचा पेपर पॅटर्न आहे त्याच्यासोबत तुमचं अलाइनमेंट होते. त्याच्यानंतर ते 3 तास कसे हँडल करायचे त्याची तुम्हाला सवय लागते, बरोबर? तर तुम्ही ऑलरेडी मॉक टेस्ट दिलेल्याच आहेत. त्याच्यामुळं जे तुम्ही मॉक टेस्ट मध्ये करत होता तेच तुम्हाला सीईटीच्या एक्झाम मध्ये करायचंय. तोच पॅटर्न फॉलो करायचा आहे. आता जो तुमचा मेन पेपर आहे तो सुद्धा तुम्हाला एखाद्या मॉक टेस्ट सारखाच बघायचा आहे. दुसरी तिसरी वेगळी काही एक्झाम नसणार आहे बघा. सेम जसा तुम्ही मॉक टेस्ट दिल्या होत्या सेम तशीच एक्झाम असणार आहे. त्याच्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीनं त्याला टॅकल करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच बेस्ट टू बेस्ट आउटपुट बघायला मिळणार आहे. आणि बेस्ट टू बेस्ट जर तुम्ही आउटपुट दिलात तर तुम्हाला नक्कीच चांगल्यात चांगले पर्सेंटाईल बघायला मिळतील आणि त्या पर्सेंटाईलवरती आपण नक्कीच चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. आता किती पर्सेंटाईल पडतील, काय पडतील ह्याच्यावरती आता कॉन्सन्ट्रेशन करून घाबरून जाऊन काही अर्थ नाही बघा. आता तुम्ही एकच काम करा, बेस्ट टू बेस्ट एक्झाम द्या, बेस्ट टू बेस्ट स्कोर पाडा. ठीक आहे, जो काय स्कोर येईल त्याच्यावरती आपण सॅटिस्फाईड असणार आहे. त्या स्कोरवरती आपण बेस्ट टू बेस्ट कॉलेजमध्ये नक्कीच ऍडमिशन मिळवणार आहे. त्याच्यासाठी युनियन एज्युकेशनची टीम नक्कीच तुमच्या मदतीसाठी असणार आहे. त्याच्यामुळे काही घाबरून जायचं कारण नाही. त्याच्यामुळे इथून पुढच्या ज्या पण अपडेट असतील त्या आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती असेल, व्हॉट्सअप ग्रुपवरती असेल नक्कीच अपडेट करणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपलं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन टेलिग्राम ग्रुप असेल, व्हॉट्सअप असेल नक्की जॉईन करू शकता. त्याच्यानंतर इथून पुढे जे पण ऍडमिशन इरा चालू होणार आहे किंवा ऍडमिशन प्रोसेस चालू होणार आहे त्यासाठी नक्कीच युनियन एज्युकेशनचं तुम्हाला मार्गदर्शन असणार आहे. त्याच्यामुळं घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, चांगला अभ्यास करा. अभ्यास झालेला असेल तर शांत राहा, रिव्हिजन करा. ओर आउट ऑफ द बॉक्स विचार करू नका की फ्युचर मध्ये काय होईल, पेपर कसा जाईल, काय होईल. आताच्या गोष्टी आता फोकस करा. व्यवस्थित 7 तासाची झोप घ्या, एक्झामला जा, निवांतपणे पेपर द्या. कुठल्याही प्रकारचं टेन्शन ठेवू नका. ऍट अ टाइम वन गोष्ट करा. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता एक्झाम द्यायला बसलात, एक्झाम मध्ये गेलाय, भरपूर साऱ्या स्टुडंटचं होतं. पहिला सेक्शन आला केमिस्ट्रीचा, तर केमिस्ट्रीचा क्वेश्चन घेतायत आणि विचार करतात मॅथ्स मध्ये कसा क्वेश्चन होईल किंवा फिजिक्स मध्ये कसा क्वेश्चन असेल किंवा फिजिक्सचा पेपर लेंथी तर नसेल, मॅथ्सचा पेपर लेंथी तर नसेल, तर आपण काय करायला पाहिजे. त्या कुठल्याही गोष्टीकडे विचार करायची काही गरज नाही बघा विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याला फक्त आणि फक्त जो केमिस्ट्रीचा पहिला सेक्शन आहे त्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे त्याच्याकडेच फोकस ठेवायचा. जेव्हा आपण हे गोष्ट करणार आहे तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचा पॅनिक अटॅक किंवा एन्झायटी अटॅक येणार नाही बघा. ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा, नक्कीच तुम्हाला तुमच्या सीईटीच्या एक्झाम मध्ये बेस्ट टू बेस्ट स्कोर हा बघायला मिळेल. अशाच प्रकारच्या नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही युनियन एज्युकेशनला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, कमेंट करू शकता. धन्यवाद मित्रांनो.